एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. या 20-22 दिवसामध्ये मी मोस्ट ऑफ द टाईम कपडे वाळवत टाकले पण नाही आहे आणि काढले पण नाही. असं एखादा केलं असेल मी फक्त आणि आज करते. म्हणून मी ना ते जसे व्यवस्थित कपडे टाकतात ना तसं टाकण्याचा प्रयत्न करते. कारण ते मला सांगायचे की असे उलटे कपडे टाकायचे नाही, त्यांना सुलटे करून घ्यायचे. व्यवस्थित टाकले की मग इस्त्रीची गरज पडत नाही. म्हटलं चला त्यांचेच कपडे आज लकीली पाणी कमी होतं म्हणून त्यांचे कपडे वॉश केले होते फक्त. म्हणून ती साडी मी अगदी व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून बाल्कनीमधलं काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे, तर आज दाखवूया कसं काय बाल्कनीचे हाल आहेत. म्हणून छान मस्त अशी जास्वंदाला फुलं आलेली होती आणि इकडे पण आहे ना हे जास्वंद जे आहेत ना तर त्यांना पण आता म्हणजे पत्ते त्यांचे कमी झाले. मे बी आता पावसाळा सुरू झाल्यावर जे आहे ते कवर होऊन जाईल आणि छान त्यांना फुलं येतील. व्हाईट जास्वंदाला पण खूप छान फुलं. आणि इकडे बघा माझे जे वेल आहेत ना ते पण खूप छान वाढत आहे. पण मला असं वाटतंय जर पाऊस आला असता ना वेळेवर तर हा मनी प्लांट अजून छान ग्रो झाला असता. कारण आता सगळेच झाडांना म्हणा किंवा माणसांना म्हणा पाण्याची आता आतुरता आहे. मागच्या वर्षी तर म्हणजे 12-13 मेलाच पाणी पडला होता आणि आता जून पण म्हणजे संपत आला आहे तरी पावसाचा पत्ताच नाही आहे. सो मी आता मला खूप कामं आठवत आहेत ह्या क्षणी की माझ्या बाल्कनीमध्ये मला किती कामं करायची आहेत, पण मला माहिती माझ्याकडे वेळ नाही आहे. म्हणून मी फक्त माइंडमध्ये लिस्ट बनवून ठेवते की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर बघूयात कधी वेळ मिळतो. पण काही जुन्या ब्रांचेस होत्या त्या मी फक्त तेवढ्या काढून घेतल्या. म्हटलं थोडं नंतर आवरता येईल आपल्याला किंवा प्लांटची जी आहे ती एक्स्ट्रा एनर्जी त्या म्हणजे जुन्या ब्रांचेसवर जायला नको म्हणून तेवढ्या काढून घेतल्या. आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. काहीतरी छान बनवायचं होतं, पण पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की म्हणजे आज आत्या-मामा ते चालले आहेत म्हणून त्यांना आत्यानं त्यांच्या हाताची भाकर खायची होती आणि मला पण स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे या गोष्टीचा की मला छान भाकर जमत नाही. असं एखादी फुगते तर एखादी फुगत नाही. म्हटलं ठीक आहे. मग ते पण म्हणले की चालेल भाकर बनवूयात म्हणजे आम्हालाही प्रवासामध्ये रात्री जरा हलकं राहील असं. सो भाकर, राईस आणि भाजी असा याचा प्लॅन आहे. आम्ही ना म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत आज गेलो असतो, त्यांना घेऊन आम्ही गेलो असतो गाडीवर. पण ना म्हणजे लग्न आहे तिकडे आणि ते पण आमचं अटेंड झालं असतं आणि आमचा प्लॅन पण होता. जेव्हा आत्यानं ते आमच्यासोबत आले तेव्हाच आमचं बोलणं झालं होतं की आम्ही रिटर्न तुम्हाला सोडून पण देऊ असं. पण लग्न हे वीकेंडला नसून वीकडेजमध्ये होतं, त्यामुळे मग याच्या पप्पांना सुट्ट्या काही मिळाल्या नाही. नाहीतर मी पण एक्सायटेड होती की चला लग्न जे आहे ते अटेंड करायला मिळेल मस्त. पण सुट्ट्यांचा सगळा घोळ झाला आणि त्यामुळे त्यांना आता एकटंच जे आहे ते जावं लागतं आहे. चला इकडे बघता बघता माझं छान असं मस्त जेवण तयार करून झालं. छान आम्ही मस्त जेवण केलं आणि आज ते जाणार आहेत म्हणजे बऱ्याच अशा वस्तू आहेत. जर आम्ही गाडी करून गेलो असतो ना तर घेऊन गेलो असतो. म्हणजे बरंच असं सामान आहे कारण आता मला बरेच नेस्टिशाचे प्रोडक्ट्स मिळतात, त्यामुळे बरेच जुन्या वस्तू आहेत किंवा नव्या पण आहेत. आता मी कप पण मागवले होते नेस्टिशियावरून आणि मी आत्यांना सांगत होती की तुम्ही ना असे हे 4 कपचा सेट आहे हा घेऊन जा मस्त. पण ते म्हणले की असे काय चित्रविचित्र वेगवेगळे कलरचे कप देते, हे बघा असे हे वेगवेगळे 4 कलरचे कप आहेत. पण त्यांना ते आवडले नाही म्हणून म्हटलं चला आम्ही हे नेस्टिशियाचं मी सगळ्यात पहिलं प्रमोशन केलं ना त्याच्या 8 दिवस आधी मी हे असे कपचा सेट डीमार्टमधून घेऊन आली होती आणि काही वापरलाच गेला आणि फक्त तो ट्रॉलीमध्ये ठेवलेला होता. मग मी म्हटलं तुम्हाला हा न्यायचा का? ते म्हणले की ठीक आहे मग दे, म्हणून हे जरा व्यवस्थित चांगले दिसत आहे. म्हणजे ज्याची त्याची चॉईसचा प्रश्न असतो शेवटी. म्हणून मी ते जरा बबल रॅपमध्ये पॅक करून देते. आणि असं बऱ्याच वस्तू आता आपल्याकडे नवीन काही सामान आल्यानंतर जुन्या वस्तू आपण फेकत पण नाही. मी बऱ्याच वेळा माझ्या आईसाठी पण तिला विचारते की बघ मी हे तुझ्यासाठी घेऊन येऊ का? आणि ते लोक त्यांच्याकडे जागा पण खूप असते आणि त्यांच्याकडे नसतोच. आपल्याकडे जो सामान असतो ना तो त्यांच्याकडे नसतोच, पण ते कधी मागत नाही. सो मी देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना पण म्हणजे आपण असं घेऊन जाऊ शकतो जुन्याच काय नव्या पण वस्तू. पण तरी आपल्याला माहीत नसतं की तिकडे जाऊन ते वापरतील की नाही, त्यांना ओझं नको वाटायला. ते आता इथे सोबत होते म्हणून मी हे कप आणि अजून 2-4 वस्तू होत्या ज्या मी नेस्टिशियावरून मागवलेल्या त्या पण मी त्यांना दिल्या आहेत. पण हे आमचं म्हटलं काहीतरी तुमच्यासोबत मला दाखवता यायला पाहिजे म्हणून मी हे कप पॅकिंगचं शूट करून ठेवते, ज्यामध्ये पिया मला मस्त मदत करते पॅक करण्यासाठी. 1-2 बॉक्सेसमध्ये ठेवूयात म्हटलं. आणि पियाचं हे जे येल्लो कलरचा असा करंडा होता ना तो पियाचा होता. तिने त्याच्यामध्ये टॉयज ठेवले होते आणि आता तिला म्हणले की पिया तुझा हा डब्बा किती छान आहे का, लसूण किती छान दिसतील. मग मी तिला म्हणली की पिया देऊन टाक बेटा आत्यांना. आणि मग तिने छान वॉश पण केला आणि तिने क्लीन करून ठेवला होता. म्हटलं ठीक आहे तुम्ही ठेवा याच्यामध्ये छान लसूण. म्हणजे आवडतं असं वेगवेगळ्या गोष्टी, आपल्या बायकांचं नाहीतरी आनंद त्याच्यामध्येच असतो. आणि आता सायंकाळ झाली,
आमची मस्त चहा वगैरे पिऊन झाली होती. पिया आणि तिची मैत्रीण मस्त इकडे छान बाल्कनीत बसून खेळत होते. आत्यान ते पण बसले होते बाहेर. मला होती जरा कामं, पण मी म्हटलं जाऊ दे, मला नाही करायची, जरा मस्त बसूयात आपण बाल्कनीमध्ये, जरा गप्पा करूयात. पियाच्या पण वेगवेगळ्या गोष्टी असतात ती सांगते, तर आत्यान त्यांना पण हसायला येते की काय ह्या मुलांना एवढं सगळं समजतं, कारण आताची मुलं जरा फास्टच आहेत. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या, तर मग ते पण त्यांच्या गावाकडची काहीतरी थोडी स्टोरी सांगत होते जी थोडी सॅड होती. सो ऐकताना माझे एक्सप्रेशन तुम्हाला तसे वाटतील, पण स्टोरी तशी होती जी मी तुम्हाला ऐकवू शकत नाही. आणि मी खूप प्रयत्न केले यांना दाखवण्याचे, पण त्यांना अजून असं वाटतं की नाही, आपण नाही दिसलं पाहिजे, आपण व्हिडिओत जर दिसलं कुणाला आपल्या ओळखीच्यांनी पाहिलं तर काय म्हणतील. म्हणजे आपण जेव्हा स्टार्टिंगच्या फेजमध्ये असतो ना, कॉन्टेंट क्रिएशनच्या फेजमध्ये, तसं त्यांचं पण आहे. होतील हळूहळू यूज टू, जेव्हा त्यांना कळेल की नाही यामध्ये खूप जे आहे ते मनुष्य ग्रो करू शकतो. चला असो, आम्ही आमचा इकडे थोडा टाईम होता ज्याच्यामध्ये पियाची कुरकुर चालली होती माझ्या मागे, हे मला करून दे, ते मला करून दे. ते करता करता आमचे इकडे गप्पा वगैरे छान चाललेल्या होत्या. आणि तुम्ही जर माझ्या सासरचे जे मी काही व्लॉग शेअर केले ते पाहिले असतील, तर बऱ्याच वेळा मी त्यांच्याकडून जे चिनी गुलाब असतात ना त्याचे रोपटे घेऊन येते. नाहीतर एकदा तर मला आत्याने त्यांनी डायरेक्ट पिशवीमध्ये लावलेली पिशवीच्या पिशवी देऊन दिली होती की घेऊन जा तू असं. तसंच ना आमचं बोलणं चाललं होतं की बघा, हे पण झाड जे आहे ते कटिंगने जगू शकतं, हे झाड तुम्ही घेऊन जायची फांदी घेऊन जाऊ शकतात, ही जगू शकते. मग मी तेच म्हटलं, चला मी तुम्हाला थोडं थोडं कट करून देते, तुमच्याकडे डब्बे वगैरे पडलेले असतील तर तुम्ही लावून द्याल असं. सो मी तेच आता थोडं करून देते. मी जेव्हा एकदा आईकडे पण गेली होती ना, मी तेव्हा आईला पण दिले होते, पण त्यांचा थोडा व्यवसाय आहे त्यामुळे मग तिला जमत नाही. असे छोटं म्हणजे आधी माणूस एक्साइटमेंटने करतो, पण मग नंतर असं होऊन जाते की सगळं घरातली कामं सांभाळा, आपलं काम दुसरे जे आहे ते व्यवसाय सांभाळा, त्यानंतर हे सगळं सांभाळा, त्यामुळे जमत नाही. पण आत्यान ते पण म्हणत होते, मामान ते पण म्हणले होते, छान गार्डन आहे, ज्या ज्या अशा फांद्या जगतील ना त्या आपण घेऊन जाऊयात असं. आता ते नव्हते घरी, खाली गेले होते वॉक करायला, तोवर मी हे असं सगळं काढून ठेवलं आणि छोटी कुंडी पण काढून ठेवली. म्हटलं ही छोटीची छोटी कुंडी अशीच्या अशी तुम्ही बॅगमध्ये ठेवली तरी पण नेऊ शकतात. मोठं झालं की मग याचे तुम्ही ब्रांचेस कट करून नवीन जे आहे ते करून घेऊ शकता. चला, मी अगदी छोटीशी क्लिप फक्त मला जे आहे ते रेकॉर्ड करता आली, जी मी तुमच्यासोबत शेअर केली. आत्ताच आत्या मामा ते निघालेले आहेत. पियाचं खूप चाललं होतं की मम्मा मला पण जायचं आहे, मला पण जायचं आहे, पण आता 9:45 वाजले. तिला म्हटलं बस कधी येते काय येते, कारण ट्रॅफिक खूप असते, कधी कधी वेळेवर येऊन जाते, कधी कधी येत नाही. ॲक्च्युली ते ट्रॅव्हलने गेले आहेत आणि आत्यान ते तर पहिल्यांदा ट्रॅव्हलने प्रवास करणार आहे. म्हणजे आमच्याकडे न येण्याचं एक मोठं रिझन म्हणजे की त्यांना ट्रॅव्हलने प्रवास करायला आवडत नाही. त्यांना एकतर बस नाही तर ट्रेन, ह्या दोनच गोष्टी लागतात. ट्रेन तर इथून मी येऊन जाते, बस पण आमच्या इथे गेलं की जवळ मी होते, पण तिकडे उतरून आणि बसचा प्रवास ना म्हणजे आपल्याला पण त्यांना करू देऊ असं वाटत नाही, कारण दिवसभर खूप दगदग होते आणि आता ऊन पण एवढं पडतंय, त्यामुळे बस तर हे नाहीच म्हणत होते. राहिलं ट्रेनची गोष्ट, ट्रेन इथून मी येऊन जाते, पण तिकडे ना म्हणजे अशा ऑड टायमाला ट्रेन जी आहे ती म्हणजे स्टॉप होते तिकडे की 2 वाजता 3 वाजता, मग इतका वेळ तिथे स्टेशनवर थांबा, मग त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर मग जे आहे ते रिक्षा करा, मग जा. सो ते कम्फर्टेबल नाही वाटत आपल्यालाच त्यांना पाठवायला. पण आता ते नाहीच म्हणत होते की मी ट्रॅव्हलने जाणार नाही, मला असं घाबरायला होतं, एसीची हवा जास्त राहील, सहन झाली नाही झाली, काय करायचं कसं करायचं. पण हे 2 दिवसापासून कन्व्हिन्स करत होते त्यांना की काही होणार नाही, एकदा ट्राय करून बघ, असं चांगलीवाली गाडी बुक करूया आपण. आणि मग आज कुठे ते सकाळी हो म्हणले होते, तेव्हा पियाच्या पप्पांनी 11-1 वाजता त्यांची जे आहे ते बुक केलं ट्रॅव्हलचं आणि आता ते गेले. आय होप त्यांचा प्रवास एकदम छान झाला पाहिजे, म्हणजे त्यांचा हा पहिला एक्सपिरियन्स. मामान ते आलेत बऱ्याच वेळा असं ट्रॅव्हलने किंवा त्यांनी केला आहे प्रवास, पण आत्यांनी केलेला नव्हता, त्यामुळे त्यांचा हा एक्सपिरियन्स चांगला आला ना तर त्यांना कॉन्फिडन्स येईल. आता बघूयात काय होतं, उद्या सकाळी फोन केल्यावरच हे आपल्याला सगळं समजणार आहे. पण काही गोष्टी होत्या त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. मला माहीत नाही मी आता सकाळपासून किती काय रेकॉर्ड करून ठेवलं आहे, कमीच असेल, कारण मला पण एवढं काही जास्त असं शूट करायची इच्छा नव्हती, कारण ते पण कम्फर्टेबल नसतात. म्हटलं जाऊ दे, आजचा शेवटचा दिवस आहे, नको उगाच म्हणजे त्यांनाही बोलायची गरज पडायला नको की आम्हाला नको दाखवा. सो म्हणून म्हटलं जाऊ दे, आज काय आपण दाखवायचं नाही, जेवढं होईल तेवढं आपलं आपलं थोडंसं करूयात. आणि मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं ना तर आमचे हे 20-22 दिवस कुठे गेले खरंच काही समजलं नाही. माझं एक्स्ट्राचं काम वाढलं होतं, म्हणजे आपल्या घरात एक माणूस वाढला तरी पण काम वाढतं, आणि असं नाही की ते मला अजिबात कामात मदत करत नव्हते. कधीतरी चहाचे भांडे पडले, पाणी आलंय अचानक, कारण आमचा पाण्याचा खूप प्रॉब्लेम चाललाय, पाणी आलंय तर लगेच मी काहीतरी दुसरं, पाणी आल्यावर आपण जसं कामाला लागतो तसं लगेच फटक्यात जे आहे ते चहाचे भांडे पडलेले असतील तर ते घसून घेतील, किंवा मला म्हणतील की आण तुला काही दुसरं करू लागू का, किंवा मग पीठ मळण्याचं काम किंवा छोटी मोठी अशी भाजी वगैरे निवडण्याचं काम, हे सगळं त्यांचं होतं. पियाला सायंकाळी खाली खेळायला घेऊन जायचं काम
हे महत्त्वाचं म्हणजे. आणि जी पण पियाची कुरकुर ऐकायची होती ना, ते काम त्यांचंच होतं. खूप छान दिवस गेले आणि गप्पा वगैरे मारण्यामध्ये आपला दिवस छानच जातो. एक्स्ट्रा जर मला काही एक्सपिरियन्स आलेला असेल, कारण आमच्याकडे ते लास्ट टाईम कधी आले ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे आम्ही मुंबईला होतो ना, तेव्हा आम्हाला शिफ्टिंग करायची होती. त्याच्या 10-12 दिवस ते पूर्वी आलेले होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडे शिफ्टिंग केली होती. इकडे ते बरेच दिवस राहिले होते आणि मग गेले होते. त्याच्यानंतर काही आलेच नाही. त्याला रिझन होतं. एक म्हणजे मी तुम्हाला ह्या ट्रॅव्हलिंगचं सगळं सांगितलं ते, आणि दुसरं म्हणजे असं की आमची गाडी घेतली गेली, त्यामुळे आम्ही दर 2-3 महिन्यांनी आमची तिकडे फेरी होऊन जाते, भेट होऊन जाते. मग त्यांची काही यायचं इच्छा होत नाही अशा पद्धतीने. आणि अजून 1-2 गोष्टी मला ह्या शेअर करायच्या होत्या की म्हणजे थोडं ना, प्रत्येकाची फॅमिली ही जरा वेगळी असते. मला समजून घेणारे, मी नेहमी म्हणते की माझी 99% ऑडियन्स खूप छान आहे. ती अगदी माझ्यासारखी जे प्रॅक्टिकल विचार करते. पण काही लोक असतात जे छोटी मोठं काहीतरी अगदीच उचलून घेतात आणि मग ते दर्शवण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं ना प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, तर म्हणजे मला एकदा तर ह्या गोष्टीवरून तुम्हाला एवढ्या वेळा बोललं गेलं, म्हणजे नाही पटत ते माझ्या मनाला. आणि मला असं बऱ्याच वेळा म्हणलं की तुझ्या सासूचं, म्हणजे तुझ्या सासू सासऱ्यांचं घर काही तुझं नाही आहे का? नाही, माझं नाही आहे. त्यांनी ते त्यांच्या लग्नानंतर खूप मेहनतीने, आता तिथे आपण बऱ्यापैकी पैसा कमवतोय, तेव्हाचा काळ कसा होता, अगदी मला तर असं वाटतंय की म्हणजे 1000 रुपये सुद्धा पगार आपण खूप जास्त म्हणतोय. इतक्या त्यांनी कधीतरी इतक्या कमी पैशापासून जे आहे ती सुरुवात केली, मुलांना वाढवलं. त्यांचं घर त्यांनी जसं आहे तसं ते पैसे जोडून जोडून बनवलेलं असेल, तर ते माझं घर नाही, ते फक्त त्यांचंच घर आहे. मी माझं घर फक्त हेच समजते. मी लग्नाच्या काही वर्षानंतर माझ्या आईच्या घराला माझं समजायची की नाही ते माझंच घर आहे. पण हळूहळू मला रिअलाईज व्हायला लागलं, आपण एफर्ट्स कुठे देतोय. मी माझं घर सजवण्यासाठी एफर्ट्स कुठे देते. एखादी वस्तू घेते तर मी विचार करते की ती माझ्या घरामध्ये कुठे छान दिसेल, तर हेच माझं घर आहे. मी विचार नाही करत की ही माझ्या आईच्या घरात कसं दिसणार आहे. मी विचार नाही करत की हे सासूबाई त्यांच्या घरी जे आहे ते कसं दिसेल. सो हे सगळ्यांची त्यांची घरं आहेत. तुम्हाला वाटतंय की ते माझं घर आहे म्हणण्यासाठी असतं. खरं घर हे जे आपलं असतं ना, आपण आपल्या कमाईने घेतलेलं असतं, त्याला आपण सजवलं असतं, त्याच्यासाठी आपण बरीच मेहनत करतो ना, तेच आपलं घर असतं. तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न करा, समजवण्याचा प्रयत्न करा, मला नाही पटणार ते. मला अजून पण नाही पटते, मला नंतर पण नाही पटते. त्यांनी ते घर त्यांचंवालं खूप मेहनतीने बांधलेलं आहे. सो ते त्यांचंच घर आहे. मी नेहमी तसंच म्हणणार आहे की ते त्यांचं घर आहे. असं त्यांना हक्क गाजवायचा ते आमच्या घरावर नक्कीच गाजवू शकतात, पण मी त्यांच्या मेहनतीवर मला हक्क गाजवायचा नाही आहे. त्यांचंच घर आहे. आम्ही जातो, राहतो, येतो. आमचं म्हणू शकते, म्हणजे आपल्या सगळ्यांचं आपण थोडंसं म्हणू शकतो, पण अगदीच माझं घर आहे असं मी नाही म्हणू शकत. सो हा माझा छोटासा काय म्हणतात ना, पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. बाकी तुम्हाला काय कसं वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमधून सांगू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, मी फक्त माझ्या बाबतीत म्हणत नाही आहे. तुम्ही माझे एवढे व्हिडिओ बघतात, बरेच व्हिडिओ तुम्ही माझे न स्किप करता पाहत असाल, तर मी ट्राय करते की म्हणजे एखादी चांगले आपले विचार असले ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्यांचं आयुष्य पण प्रॅक्टिकल बनेल. आणि प्रॅक्टिकल आयुष्य हे जरा सोपं असतं इमॅजिनेशन केलेल्या आयुष्यापेक्षा. म्हणजे एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ जरा मोठा होईल, पण लोक कशी मिसअंडरस्टँडिंग करून घेतात, किंवा तुम्ही स्वतःला अगदी मी सांगत असताना विचार करू शकतात की आपण पण अशा पद्धतीने लोकांच्या बाबतीत विचार करतो का. म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये, की मी माझ्या किचनच्या खिडकीमध्ये मोबाईल सेट केला होता. मी सगळ्यांना चहा दिली आणि आम्ही त्या दिवशी मस्त बाल्कनीमध्ये बसून चहा पिणार होतो. आणि माझ्या सासऱ्याने त्यांना मी अशी चहा दिली आणि दिसतंय त्यामध्ये थोडंसं की माझे मामा ते जे आहेत ते तिकडे झोक्यावर बसले असं. सो आणि मी समोर होती अशी, आणि मी रागाने त्या व्हिडिओमध्ये तेवढ्या 2 सेकंदाच्या क्लिपमध्ये दिसते. तर त्याच्यावर नोटीस करून एका बाईने मला अशी कमेंट केली होती की तू तुझ्या सासऱ्यांकडे किती रागाने पाहत होतीस. मी त्या क्लिप्स दाखवण्याआधी, चहा बनवण्याआधी मी हे पण शेअर केलं होतं की पियाने ना जुगाड करून एक असं बॉटल कट करून त्याला टिश्यू पेपर वगैरे बांधून असं, म्हणजे असं बबल्स उडतात ना, तसं तिने बनवलं होतं. आता मी सगळ्यांना चहा दिली, त्यानंतरच एक्झॅक्टली तिचं हे सगळं दाखवलं मी चहा बनवली, मी सगळ्यांना चहा दिली, मी उभी राहून चहा पिते. तर तेव्हाच एक्झॅक्टली पिया तिथेच होती, खाली बसलेली, आणि ती अशी उडवत होती. आता आम्ही सगळे तिथेच बसलोय, ते सगळे बबल्स आमच्या चहा पितोय त्याच्यामध्ये जायला नको, म्हणून मी फक्त असं तिला रागवून म्हणली की पिया आता नको खेळू बघा, आमची चहा पिऊन झाली की मग खेळ. आणि हा रागाचा लुक जो आहे तो माझा मामान त्यांच्याकडे गेला, आणि ते 2 सेकंद मीच व्हिडिओमध्ये दाखवले, आणि त्या बाईने ते 2 सेकंद जे आहे ते नोटीस केले. पण बघा, याच्या मागची स्टोरी अशी असते. असंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. आपण फक्त जज करतो की तू असंच बोललीस किंवा तू तसंच, पण ते बोलण्याच्या मागे, ते करण्याच्या मागे प्रत्येकाची काही ना काहीतरी एक लॉजिक असलेली काहीतरी स्टोरी असेल ना. एक तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर विचारा की का तू असं केलं, तू बघ
बघत होतीस हा आरोप लावणं झालं. म्हणजे मी जसं आपण जसे असतो ना, आपण तसंच लोकांना पण पाहत असतो आणि मी असं कोणाला आरोप कधी लावत नाही. त्यामुळे मी पण लोकांकडून हेच एक्सपेक्ट करते की माझ्याबद्दल पण कोणी काही बोलायला नको. चला असो, ज्याची त्याची ही मेंटॅलिटी आहे, विचार करण्याची आपली क्षमता असते, ती हळूहळू माणसाने जे आहे ना इम्प्रूव्ह केली पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे मी स्वतःला 4 वर्षापूर्वीच जाऊन पाहिलं तर मी खूप म्हणजे थोडे माझे थॉट पण असेच असतील निगेटिव्ह, पण मी काम केलं माझ्यावर, मी स्वतःला पॉझिटिव्ह बनवलं आणि त्याचावाला फायदा मला मिळतोय. आणि हे सगळं शेअर करते मी तुमच्यासोबत याच्यासाठी की मला असं वाटतं की हा पॉझिटिव्हिटी, उगाच निगेटिव्ह लोकांबद्दल न विचार करणं, याच्याने पण आपल्याला भरपूर जो आहे ना तो फायदा होतो. आपल्या स्वतःसाठी, आपल्या थिंकिंगमुळे आपण बरीच प्रगती करू शकतो. तुम्ही तुमचा टाईम माझा व्हिडिओ बघण्यामध्ये इन्व्हेस्ट घालतात, म्हणून मी तुम्हाला फक्त हे एवढं सांगण्याचा प्रयत्न करते. नाही तर त्या बाईला तर मी कमेंटमध्ये 2 लाईनमध्येच मी तिला गप्प बसवलं असेल असं मला वाटतंय. पण तरी पण काही लोकांना समजावं, आपला विचार जसं आपण विचार करतो ना माणूस तसाच बनत जातो. आणि मी अजून पण ह्या गोष्टीवर स्टिक आहे आणि हे खूप आधीपासून बोललं जाते आणि नंतरपर्यंत हे असंच राहणार आहे. आपण जसं बोलतो, जसं बघतो, जसे विचार करतो, आपण तसे बनत राहतो. जर तुम्ही छान छान विचार केले आपल्याबद्दल, लोकांबद्दल, तुमच्यासोबत वाईट कधी काही घडणारच नाही, ही गॅरंटी असते. जसे कर्म तसं फळ आपण म्हणतो ना, जसं आपण बोलतो तसं आपल्यासोबत घडतं सुद्धा. चला असो, मला फक्त सांगायचं होतं की पॉझिटिव्ह राहा. खूप छान फिलिंग येते, मस्त एकदम छान दिवस जातो. दुसऱ्या दिवसासाठी फ्रेश पॉझिटिव्ह फिलिंग ठेवा, एकदम मस्त तो दिवस पण तुमचा जाईल. जसे माझे हे सगळे दिवस गेलेले आहेत. मी खूप प्रयत्न केले तुमच्यासोबत की काहीतरी शेअर करू, पण त्यांना काही दिसायचं नव्हतं. कॅमेरा म्हणजे त्यांना नको होतं की आम्हाला नको दाखवू, असं शेवटपर्यंत त्यांचं हेच होतं. लेट्स होप की नेक्स्ट टाईम जेव्हा येतील थोडंसं त्यांच्यामध्ये पण जे आहे ना थोडीशी इम्प्रूव्हमेंट, जग जसं थोडं पुढे जाते ना, थोडीशी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ॲटलिस्ट नको चेहरा, जे काही काम करतोय ना आम्ही, ॲटलिस्ट त्यांनी हात दाखवण्याची तरी परमिशन दिली पाहिजे. कारण ह्यावेळेस ते मला हात पण दाखवले तर बऱ्याच वेळा नाही म्हणून जायचे. लेट्स सी, बघूयात आता पुन्हा कधी काय कसं येणं होतं. आम्ही जर 2-1 महिन्यामध्ये चक्कर मारला तर पुन्हा त्यांचं येणं एक्सटेंड होऊन जाईल. चला तर असेही दिवस तर खूप छान गेले आहेत, पण उद्यापासून आता माझी एकदम धावपळ सुरू होणारे बरेच कामं होते जे मी त्या मामांते होते म्हणून मी एक्सटेंड पुढे ढकलत होती. आता ते सगळं अगदी धावत धावत ही सगळी कामं मला पूर्ण करायची, तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर चला मग मी माझा आजचा व्हिडिओ ते संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला नक्की मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असेल ते